निष्ठावंत विरुद्ध गद्दार असे चित्र या निवडणुकीत दिसत आहे. मी देखील मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. रेल्वे असेल, दिवा पाटील एअरपोर्ट असेल किंवा अन्य रेल्वे स्थानकांची कामं मी या परिसरात केली आहेत. राजकीय कारकिर्दीत मी नगरसेवक झालो, आमदार झालो आणि खासदारकीसाठी ती पुन्हा तिसऱ्यांदा रिंगणात उतरलो आहे. माझा विश्वास आहे की मी यावेळी देखील पुन्हा निवडून येईल. ठाण्यातील शिवसेना ही बाळासाहेबांची आणि आनंद दिघे यांची शिवसेना आहे. गद्दारांना इथे क्षमा नसते. दुसऱ्यांदा अशी गद्दारी ठाण्यात झालेली आहे. बोगस वोटिंगला सुरुवात झाली असून सेंट ऑन हायस्कूलमध्ये त्याचं एक उदाहरण समोर आलं आहे. या संदर्भात मी कालपासून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे. अशा पद्धतीने जर आपण निवडणूक लढवणार असू तर मतदारांचा विश्वासघात आपण करत आहोत. मला वाटतं गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांचा जो कारोबार जो बघताय तुम्ही, आज महानगरपालिका असेल, आज ठाण्यातली सक्षम महानगरपालिका म्हणून या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची महापालिका म्हणून ओळखलं जातं. त्याचं बजेट 5,250 कोटीचं बजेट आहे. परंतु त्या महानगरपालिकेत आत्ताची परिस्थिती आहे, 2.5 वर्षापासून त्या ठेकेदारांची बिलं दिलेली नाहीत. परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना 12 वर्ष झाले त्यांचे देणी त्या ठिकाणी दिलेली नाहीत. आज तुम्ही बघितलं असेल, आज या महानगरपालिकेमध्ये कित्येक विकासाची कामं अर्धवट अवस्थेत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल, कळवा हॉस्पिटलला मध्यंतरी एका रात्रीमध्ये 18 लोक त्या ठिकाणी मेले. हे जे काय आहेत ते मला वाटतं उघड्याडोळ्याने बघतायत. यांना फक्त कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करा, त्यांना खोट्या केसेस दाखल करा, एवढ्यामध्ये त्यांना वेळ आहे. बाकी त्यांना चांगलं काम करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. आणि जनता वाट बघते आणि आज तो दिवस उजाडलेला आहे आणि नक्कीच उद्याची पहाट ही चांगली असणार आहे. सकाळपासून या ठिकाणी मतदार राजा आहे हा संबंध लाईनमध्ये उभं राहून या ठिकाणी मतदान करतात. मग ज्येष्ठ नागरिक असतील, त्या ठिकाणी नवीन मतदार असतील. आज तुम्ही बघितलं असेल, खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये उत्सवाचं असं वातावरण आहे. आज या ठिकाणी मी या सेंट जॉन शाळेच्या ठिकाणी या मतदानासाठी इथे आलेलो आहे सहकुटुंब. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही धोक्यात आलेली आहे. आणि आज तुम्ही जर बघितलं असेल, या महाराष्ट्राच्या राजकारणामधला सर्वात काळाकुट्ट दिवस म्हणजे अरे काय यार लोकशाही धोक्यात आली. लोकशाही तुम्ही म्हणतात का वाटतं? सर्व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी पण देखील एकत्र आलेले आहेत. मात्र या ठिकाणी राज ठाकरे असतील, इतरांच्या देखील सभा या ठिकाणी तुमच्या विरोधात घेण्यात आलेल्या आहे. कसं बघतं वातावरण या ठिकाणी? तुम्ही बघितलं असेल, गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये ही लोकशाही वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता इकडे उतरलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी दिलं होतं, हे संविधान टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या मतदानामध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, या ठाण्यामध्ये दुसऱ्यांदा ही गद्दारी झालेली आहे. आणि त्यावेळेला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या गद्दारांना क्षमा नाही म्हणून त्या सांगितलं होतं. आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल, महानगरपालिकेमध्ये ज्या गद्दारीच्या वेळेला सर्वांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते. आणि परत एकदा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठाणेकर जनतेने महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी भगवा झेंडा लावला होता. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना दिलेली वचनं असेल. तुम्हाला माहिती असेल, बाळासाहेबांची सभा गावदेवी मैदानामध्ये होती. आणि त्या गावदेवी मैदानामध्ये एका नागरिकाने त्या ठिकाणी मागणी केली होती की आम्हाला स्टेडियम पाहिजे आणि रंगायतनसारखं एक नाट्यगृह पाहिजे. त्या दिलेली आश्वासन पाळत त्यावेळेचे आमचे सतीशचंद्र प्रधानसाहेब, महापौर प्रथम नागरिक, यांनी ते त्या ठिकाणी ही वास्तू त्या ठिकाणी उभा केली आहे. आणि तिथपासून या जनतेचा विश्वास या ठिकाणी आलेला आहे. परंतु 2 वर्षापूर्वी जो काही विश्वासघात या ठिकाणी केला होता, आणि आज तुम्ही ज्या जनतेने तुम्हाला त्या ठिकाणी विश्वासाने
त्या ठिकाणी बसवलं होतं आणि जनतेच्या पाठीत त्या ठिकाणी खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. पक्ष पळवण्याचा प्रकार केला होता, चिन्ह पळवण्याचा प्रकार केला होता, शिवसैनिकांवरती खोटे गुन्हे दाखल केले होते, दिघे साहेबांचं ऑफिस बळकावण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःचं नाव तिथे लावण्याचा प्रयत्न केला होता. कार्यकर्त्यांचे रोजगार ते त्या ठिकाणी पळून नेण्यात येत होते. आणि असं असताना मला वाटतं ही जनता उघड्या डोळ्यांनी बघतेत. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा त्या ठिकाणी आज त्यांचे विचार घेऊन हे चाललेले म्हणतात, परंतु आजही बाळासाहेब आहेत, दिघेसाहेब आहेत आणि ते उघड्या डोळ्यांनी बघतायत आणि नक्कीच या ठिकाणी ही जनता त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली जाईल. सर, बोगस मतदान करणारी लोक या ठिकाणी आलेली आहेत आणि दुसरीकडे मशीन देखील बंद पडत आहे. नक्की एकंदरीत बोगस मतदार कोण आहेत या संदर्भात? आजच या सेंट जॉनमध्ये एका मतदाराचा नावावरती दुसरा मतदार त्या ठिकाणी करून गेलेला आहे. म्हणजे कशा पद्धतीने इथलीसुद्धा मी आज कलेक्टर साहेबांनासुद्धा फोन करून सांगितलेलं आहे. कालच रात्री मला 2:30 ते 3 वाजता मला जेव्हा ही इन्फॉर्मेशन मिळाली की या ठिकाणी 1200 ते 1500 लोक या बोगस मतदान या ठिकाणी करणार आहे, म्हणून मी इलेक्शन कमिशनरलासुद्धा मेल केला होता, कलेक्टर साहेबांशी बोललो होतो, पोलीस कमिशनरांशी बोललो होतो, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्याशीसुद्धा मी ईमेलद्वारे त्यांना हे पाठवलं होतं. आणि अशा पद्धतीने जर झालं तर मला वाटतं काहीच हे राहणार नाही. या ठिकाणी जनतेचासुद्धा विश्वास उडालेला आहे आणि जनता नक्कीच या ठिकाणी त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवणार. मशीन बंद पडली, वेळ मागणार त्या? मला वाटतं कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे की ज्या ठिकाणी या मशीन्स बंद पडलेल्या आहेत, जर त्याचं प्रमाण जर 1 तास असेल, 15 मिनटं समजू शकतो, पण जर 1 तास त्या ठिकाणी जर मशीनच अवेलेबल म्हणजे बंद पडलेली असेल आणि त्या ठिकाणी दुसरी पर्यायी व्यवस्था केली नसेल तर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही आम्हाला वाढवून देण्यात यावी.